मित्रांनो, माहिती सांगतोय. जीके मध्ये तुम्हाला भूगोलाचे तक्ते येतील, पॉलिटीचे येतील, इकॉनॉमिकचे येतील, विज्ञानचे तक्ते येतील, सर्वेचे सर्व येतील. वन लाईन बीट वर यावर प्रश्न विचारले जातात. हे मी वेगवेगळ्या पुस्तकातून काढलेले आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागतील. बरोबर. आता हा पाठांतराचा पाठ आहे. बरोबर. असे प्रश्न विचारले जातात. भाषा आयोग पुनर्रचना आयोगाच्या भाषावार पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? फाजल अली माझे अध्यक्ष होते. त्रिसदस्यीय आयोग होता हा तुम्हाला माहिती आहे. पुढे बघा, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली आहे? घेतलेले आपण कधी 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती. ज्यावेळेस मुंबई राज्याची स्थापना झाली त्यावेळेस पहिले मुख्यमंत्री, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मुंबई राज्याचे. बरोबर. म्हणजे द्विभाषिक राज्य होण्याच्या पहिले मुख्यमंत्री कोण होते? बाळासाहेब खेर होते. आणि द्विभाषिक हा शब्द कधी लागला तर कोण होते? पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. तुम्हाला माहित आहे. माझ्या वेळेस सर्वांनी लक्ष द्यायचे. आज जे टॉपिक घेणार आहे त्यावर एक ते 2 प्रश्न आजच्या लेक्चर म्हणून आणि उद्याच्या लेक्चर म्हणून 1 ते 2 प्रश्न 100% विचारले जाऊ शकतात. बघा, महाराष्ट्राची स्थापना आता सांगितली मी कधी झाली आहे? 1 मे 1960 ला झाले आहे. तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री आहे. आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे सुद्धा यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री आहे. काय म्हणताय? येते लक्षामध्ये? लक्ष द्यायचं आहे. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली आहे? महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962 आणि महाराष्ट्रामध्ये 3 भाग आहे पंचायतीचे. तुम्हाला माहिती असेल, खालती ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे. तर ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी सदस्य संख्या किती असतात? 7 असतात. जास्तीत जास्त किती असतात? 17 सदस्य असतात. हे पण तुम्हाला माहिती आहे. 7 ते 17 हे ग्रामपंचायतीमध्ये असतात. आणि कमीत कमी जे लोकसंख्या आहे सपाट भागावर 500 पेक्षा जास्त लोकसंख्या कधी असली तर काय असते? ग्रामपंचायत करता येते. किंवा यापेक्षा कमी कधी असते तर ग्रुप ग्रामपंचायत दिसते. तुम्हाला माहिती आहे काही काही ठिकाणी 200 लोकसंख्या 300 लोकसंख्या एका गावामध्ये राहतात. पण 2-3 गावाचे मिळून त्या गावामधल्या 1-1 2-2 सदस्य असतात. 2-3 गावाचे मिळून त्याला काय म्हणतात? तर गट ग्रामपंचायत म्हणतात. लोकसंख्या एका ठिकाणी त्या ग्रामपंचायत तिथे असते, असं असतं गट ग्रामपंचायत. बघा, महाराष्ट्रात जिल्हा परिषदच्या निवडणुका सर्वप्रथम कधी झाल्या आहे? 1965 मध्ये झाला आहे. आणि दुरुस्तीनुसार याला ग्रामपंचायतीला किंवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद या सर्वाला म्हणजे पंचायत राजला काय दिलेला आहे? घटनात्मक दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहे? श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहे. विधानसभेचे पहिले सभापती कोण आहे? गवा माळवणकर. हे पण आपण बघितलं आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. तर महाराष्ट्राने देशाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे? 9.42% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी मी तुम्हाला किती सांगितली होती? 800 किलोमीटर सांगितली होती. उत्तर दक्षिण लांबी किती सांगितली होती? 700 किलोमीटर सांगितली होती. या इथे जसं सांगितलं होतं इथे हा महाराष्ट्र आहे. बरोबर. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती सांगितली होती? 750 किलोमीटर सांगितली होती. आणि जो समुद्र किनारा आहे हा किती किलोमीटर सांगितला होता? 720 किलोमीटर सांगितला होता. आणि किनारपट्टी किती किलोमीटर सांगितली होती? 560 किलोमीटर सांगितलेली होती. आठवतंय का तुम्हाला? बरोबर. तुमचं भूगोल घेतलेलं आहे का मी? म्हणजे काहींचं घेतलेलं आहे, काहींचं बाकी आहे. भूगोल डिटेल मध्ये घेणार आहे. इथे बघा, समुद्र किनारा किती आहे? 720 किलोमीटर लांबीचा आहे. तर किनारपट्टी किती किलोमीटर लांबीची सांगितली? आता 560 किलोमीटर लांबीची सांगितली. आपला महाराष्ट्र असा बघितला, इथे महाराष्ट्र आहे. बरोबर. तुम्हाला प्रत्येकाला दिशा माहित आहे. बरोबर. ही कुठली दिशा आहे? ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, हे उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. माहिती ना? बरोबर. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला इथे वायव्य दिशा, इथे गुजरात आहे महाराष्ट्राच्या वायव्येला. आणि या इथे
तेलंगणा आहे आणि ह्या इथे कर्नाटक आहे. कर्नाटक आणि इथे काय आहे गोवा हे राज्य आहे. इथपर्यंत आलं का लक्षात? म्हणजे पूर्व आणि पश्चिमेला काय आहे अरबी समुद्र पश्चिमेला आहे. तुम्ही अरबी समुद्रावर गेलेले असाल बरोबर बघितलं असेल मुंबईला अरबी समुद्र आहे म्हणजे जे 7 जिल्ह्यांना किनारपट्टी लाभलेली आहे समुद्र किनारा लाभलेला आहे तिथे काय आहे अरबी समुद्र आहे. हाच भाग कधी बघितला पूर्वेला दोन जिल्हे महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला भिडलेल्या आहे छत्तीसगडला भिडलेला आहे. इथे किती जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या आहे 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला भिडलेल्या आहे. तर या ठिकाणी 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटकला भिडलेल्या आहेत. तर 4 जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला 4 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक तेलंगणाला आणि एका जिल्ह्याची सीमा कोणाला गोवाला. तर 7 जिल्ह्यांची सीमा कोणाला भिडलेली आहे अरबी समुद्राला भिडलेले आहे. असे महाराष्ट्राच्या आजूबाजूला किती राज्य आहे 1 2 3 4 5 6 राज्य आहे. आलं का लक्षामध्ये? किती सीमा सांगितल्या मी तुम्हाला इथे 8 सांगितल्या कर्नाटकला किती सांगितल्या 7 सांगितल्या इथे 4 सांगितल्या गुजरातला पण 4 सांगितल्या इथे 2 सांगितल्या आणि इथे 1 सांगितली आणि अरबी समुद्राला किती सांगितल्या 7 सीमा सांगितलेल्या आहे. लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा हे होतं ते मी तुम्हाला जे सांगितले ते महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय जो विस्तार आहे अक्षरवृत्त म्हणजे आडवा विस्तार मी तुम्हाला भूगोल शिकवेल त्यावेळेस अक्षरवृत्त म्हणजे काय रेखावृत्त म्हणजे काय कर्कवृत्त म्हणजे काय मकरवृत्त म्हणजे काय वृत्त जाळी म्हणजे काय हे कसे मोजतात कसे काढले जातात सर्व डिटेल मध्ये शिकवणार आहे. महाराष्ट्राचा जो आडवा विस्तार आहे बघा आपण समुद्र किनारा किती बघितला 720 किलोमीटर लांबीचा बघितला आणि उत्तर दक्षिण लांबी किती बघितली आहे 700 किलोमीटर बघितलेले आहे. तर जो आडवा विस्तार आहे महाराष्ट्राचा हा आडवा विस्तार हा किती 15°8 ते 22°1 असा महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे आडवा विस्तार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा बघा 22 आणि 15 पासून इथे कितीचं अंतर आहे 7चं अंतर आहे. मी तुम्हाला हे ट्रिक सुद्धा सांगितले होते बरोबर. या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं असं सांगितलं होतं 22°4 असं मी सांगितलं होतं बरोबर ना. या पॉइंटचा 1-2 पॉइंट असा कमी जास्त होतात परंतु हे महत्वाचं आहे 15 आणि 22 असं लक्षात ठेवा. तर रेखावृत्तीय विस्तार हा जो उभा विस्तार आहे हा 72° बरोबर 72°8 ते 80°1 असा हा रेखावृत्तीय विस्तार आहे. उभे जे असतात हे रेखावृत्त असतात आडवी जे असतात हे काय असतात अक्षरवृत्तीय. आडवा विस्तार किती सांगितला 15 आणि 22 सांगितला दोघांमध्ये 7चा फरक आहे. महाराष्ट्राची जे उत्तर दक्षिण लांबी आहे ते किती किलोमीटर आहे 700 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे किती किलोमीटर आहे 800 किलोमीटर आहे. या दोघांमधला फरक 72 आणि 80 या दोघांमधला फरक कितीचा आहे 8चा आहे आणि हा जो फरक आहे हा कितीचा आहे फरक 7चा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये? लक्षात राहायला पाहिजे असं लक्षात ठेवायचं आहे. लांबी जेवढी आहे तेवढा फरक आणला आहे अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार पूर्व पश्चिम लांबी जेवढी आहे तेवढा रेखावृत्तीय विस्ताराचा फरक आणला आहे. म्हणजे 7चा फरक आणि 8चा फरक आलेला आहे. हेच मला मी सांगत आहे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. महाराष्ट्राची राजधानी तुम्हाला 100% माहिती आहे मुंबई आहे. उपराजधानी नागपूर आहे ही पण माहिती आहे. सांस्कृतिक राजधानी असा प्रश्न विचारला जातो. सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची काय आहे पुणे आहे. तर ऐतिहासिक राजधानी प्रश्न विचारला तर काय आहे कोल्हापूर आहे. पर्यटन राजधानी पण विचारतात काय आहे औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर. राजभाषा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची कुठली आहे मराठी आहे. राज्य प्राणी हे पण तुम्हाला माहित आहे बरोबर. राज्य प्राणी काय आहे शेकडो त्याला मोठी खारजी असते ते राज्य प्राणी आहे. जे मुलं ऑनलाईन असतील त्याने हाय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे. आणि राज्य फुल जे आहे फुलपाखरू काय आहे नॉर्मल नावाचं फुलपाखरू आहे. तर राज्य पक्षी काय आहे हरावण. तेव्हा हा राज्य पक्षी आहे. हिरवे कबूतर जे आहे हिरवे कबूतर तेव्हा ते राज्य पक्षी आहे. पुढे राज्य खेळ क्रिकेट आहे का आपला नाही कबड्डी हा राज्य खेळ आहे लक्षात ठेवायचा आहे कबड्डी. आणि राज्य वृक्ष काय आहे आंबा आहे हे पण लक्षात ठेवायचं. राज्य फुल काय आहे तामण आहे मोठा बोंडारा तामणचा मोठा बोंडारा हे राज्य फुल आहे. आणि राज्य फळ हे काय आहे आंबा. मी तुम्हाला हे सांगितलं राज्य फळ सांगितलं राज्य वृक्ष सांगितला इथले
भारताचं तुम्हाला राज्य माहिती असेल, कमळ आहे. आपले जे राज्यसभा बनवलेली आहे हे कमळाच्या आकाराची राज्यसभा आहे. आणि जे संसद भवन बनवलेलं आहे किंवा जे लोकसभेचं भवन बनवलेलं आहे हे मयूरपंख आकाराचं हे संसद भवन बनवलेलं आहे. इथे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे होती बेसिक माहिती. एस येत आहे पण मला दिसत नाही, पण बघतो बरं का मी आता काहीतरी प्रयत्न करून. भरपूर मुलांनी आहे टाकलेलं आहे. इथे बघा नदी आणि त्याचा उगम. आता सियाचीन ही जी नदी आहे, तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो विचारतात असा प्रश्न विचारला जातो. सियाचीन हे ऑप्शन मध्ये असतं आणि मी तुम्हाला ते भूगोल शिकवताना ते दुसरी सांगितलेली होती. ते कदाचित ते ह्या पुस्तकांमध्ये कुठल्याच पुस्तकामध्ये नाही ते ऑप्शन मध्ये, आणि आतापर्यंत त्यावर प्रश्न विचारला पण नाही. पण माझ्या ऑप्शनच्या पुस्तकात ते सापडले होते म्हणून मी ते लिहून घेतलेलं होतं. गुड मॉर्निंग. इथे बघा सर्वात मोठी हिमनदी कुठली आहे? सियाचीन सर्वात मोठी. इथे हिमनदी म्हणायला पाहिजे होतं. हिमनदी सर्वात मोठी आहे. नुंद्रा दरी या ठिकाणी याचा उगम होतो आणि ही 74 किलोमीटर लांबी आहे. नंतर फ्रॅटशेको आहे, इस्पार आहे, याच्यापेक्षा अजून लहान लहान हिमनद्या आहे. पुढे आता आपण हे बघू, यावर प्रश्न विचारला जातो. मी तुमची लिहिलेली होती बरोबर. हे शिकवताना माहिती होतं विचारला जातो तुमचा एक प्रश्न जाऊ शकतो. त्यामुळे आज आणि उद्याच्या दिवशी मी तुम्हाला हा टॉपिक घेऊन आलोय. मी तुम्हाला जे पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकातून हे फोटो काढलेले आहे. कुठला तरी एक ठोकळा काहीतरी दिला तुम्हाला जीकेचा, त्या पुस्तकातून फोटो काढलेले आहे, परंतु ते तसेच नाही काढलेले आहे. ते मी सलग लावलेले आहे. भूगोलाचे वेगळे लावलेले आहे, विज्ञानचे वेगळे लावलेले आहे, असे फोटो काढलेले आहे. पुढे तुम्हाला समजेल. कारण मुलं वाचताना सलग वाचतात त्यामुळे प्रश्न सुटतात. आणि पुस्तकावाल्यांनी कोण उचललेलं असतं त्यांनी सलग दिलं त्यांना समजून जातं की आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्यामुळे ते एक तक्ता इकडे, एक तक्ता तिकडे, एक तक्ता तिकडे, म्हणजे कॉपी पेस्ट वाटत नाही तसं आहे. परंतु ह्या गोष्टी कॉपी पेस्ट नसतात, कारण का ह्या ऑलरेडी नेटवर अवेलेबल आहे. आहे इथे बघा राष्ट्रध्वज काय आहे आपला? तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे. आणि राष्ट्रध्वज कधी निर्मिती झाली आहे? 22 जुलै 1947. राष्ट्रीय पक्षी तुम्हाला माहिती आहे काय आहे? मोर आहे. राष्ट्रगीत तुम्हाला माहिती आहे काय आहे? जनगण मन. राष्ट्रीय पक्षी आपण कधी स्वीकारलेला आहे? प्रश्न विचारला जातो. 1963 ला मोर म्हणून आवाज स्वीकारलेला होता. तर राष्ट्रगीत कधी स्वीकारलेलं होतं? 24 जानेवारी 1950 ला. आता राज्यसेवा प्रिलियमला प्रश्न विचारून झाला. तुम्ही राज्यसेवा प्रिलियमचा पेपर चेक करून बघा. राष्ट्रीय प्राणी कधी काय आहे आपला? वाघ हा 1972 ला स्वीकारलेला होता. व्याघ्र प्रकल्प चालू झाले आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं काहीतरी 3168 काही 3167 आताचे वाघ आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. राष्ट्रीय गीत आहे हे, तेव्हा हे राष्ट्रीय राष्ट्रगीत होतं, हे राष्ट्रीय गीत आहे. हे काय आहे? वंदे मातरम हे आहे. 24 जानेवारी 1950 ला स्वीकारलेलं आहे. राष्ट्रीय फूल मी तुम्हाला सांगितलं काय आहे? कमळ आहे. राष्ट्रीय चिन्ह तुम्हाला माहिती असेल काय आहे? राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा. अशोक स्तंभावरून ही राजमुद्रा घेतलेली होती 26 जानेवारी 1950 या रोजी. तेव्हा हे राष्ट्रीय चिन्ह स्वीकारलेलं होतं. राष्ट्रीय वृक्ष तुम्हाला माहिती आहे काय आहे? वड आहे बरोबर. बऱ्याच आकृत्यांवर वड आहे बाई असं दिसतं. वटवृक्ष अशा पद्धतीने वृक्ष हा कधीही मरत नाही. याचा घनदाट जंगल होतं. 1000 वर्ष, 2000, 4000, 5000, 6000. कारण वडाच्या पारंब्या खाली येतात, त्या पारंब्या जमिनीत जातात, परत त्या पारंब्यांपासून परत झाड होतं, परत ते होतं. तुम्ही वडाचे डंग पण कधी लावले तर तुम्हाला माहिती असेल, लावून बघा तुम्ही. तेव्हा ते कितीतरी वर्षानं, आता आमच्या गावामध्ये मी पहिलीच होतं तेव्हा वड लावलेला होता. आताही वड ते लहानच आहे, कारण त्या वडाचं आयुष्य भरपूर मोठं आहे, ते लय वर्ष जगणार आहे. किती पिढ्या ते माहिती जगणार आहे. वडाची झाडं खूप मोठमोठी असतात. राष्ट्रीय फळ काय आहे आपला? आंबा आहे. राष्ट्रीय पंचांग काय आहे?
आपण कुठलीही गोष्ट म्हणताना शके 1990, बरोबर ना, असं म्हणतो शके 1990, 6 सप्टेंबर 1990, बरोबर असं आपण म्हणत असतो. मला मी माझी जन्मतारीख सांगितली त्यामुळे हे सांगितलं. शक हे बाई वर्ष जे आहे आपण एखादीपासून स्वीकारलेलं आहे. 22 मार्च 1957 पासून हे राष्ट्रीय पंचांग म्हणून स्वीकारलेला आहे. राष्ट्रीय खेळ काय आहे? राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे, क्रिकेट नाही. तरी आपल्याला एकही मुलगा हॉकी खेळताना दिसत नाही, कबड्डी खेळताना दिसत नाही, खो खो खेळताना दिसत नाही. आपल्याला मुलं गल्ल्या गोल्लीमध्ये काय खेळतात? क्रिकेट खेळताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय नदी कुठली आहे आपली? गंगा आहे. आता तुम्हाला माहिती असेल गंगेमध्ये पाप धुवायला लोक जात आहे. गंगा राष्ट्रीय नदी कधीपासून? 4 नोव्हेंबर 1908. राष्ट्रीय जलचर प्राणी काय आहे? डॉल्फिन आहे. 5 ऑक्टोबर 2009 ला हा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून स्वीकारलेला गेला आहे. गॅंगेटिक डॉल्फिन म्हणतात त्याला. हा यावर प्रश्न विचारला जातो, सर्व एक्झामला विचारतात. कंबाईन राज्य सेवा, सरळ सेवा, सर्व एक्झामला हा प्रश्न विचारतात. राष्ट्रीय स्मारक काय आहे? इंडिया गेट हे राष्ट्रीय स्मारक आहे. राष्ट्रीय वारसा प्राणी, वारसा प्राणी सुद्धा प्रश्न विचारला जातो. हत्ती आहे, कारण हा हत्ती सुद्धा आपण वारसा प्राणी आता स्वीकारलेला आहे. म्हणजे आता म्हणजे 14 वर्षापूर्वी 2010 ला 22 ऑक्टोबर 2010 ला. आणि राष्ट्रीय वाक्य काय आहे? सत्यमेव जयते आहे. बरोबर, खूप ठिकाणी सत्यमेव जयते तुम्हाला दिसतात. तुम्ही न्यायालयात कधी गेले असेल तर सत्यमेव जयते तुम्हाला दिसतात. राष्ट्रीय लिपी कुठली आहे? देवनागरी आहे. आपण आपली लिपी ही कशी लिहित असतो? उजवीकडून डावीकडे लिहितो का डावीकडून उजवीकडे? डावीकडून उजवीकडे आपण अशी आपली लिपी लिहित असतो, बरोबर ना. हडप्पा संस्कृती मधले लोक कसे लिहित होते? म्हणजे उजवीकडून डावीकडे अशी अशी ती लिपी लिहित होती हडप्पा. म्हणजे उर्दू लिपी जशा पद्धतीने लिहिली जाते तशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीतले लोक लिहित होते. उर्दू लिपी अशी लिहिते, अशी उर्दू लिपी लिहिली जाते. आता हे काय लिहिलं हे मला पण नाही माहिती. हा, राष्ट्रीय पेय काय आहे? चहा आहे. तुम्हाला तर माहिती आहे किती चहा पितात आपण. 2012 पासून आहे. मिठाई काय आहे आपली? जिलेबी आहे, म्हणून 10,000 रुपयाला कुठेही भेटते, बरोबर ना. राष्ट्रीय पेय चहा आहे, पण चहा पिणे चांगले आहे का? नाही, कधीतरी घेतली ते चांगले आहे, चहा प्यायची नाही जास्त. आता यावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. हे पण आपलं बाकी होतं बघा. लोकनृत्य आणि राज्य. महाराष्ट्रामध्ये लावणी, बरोबर. लावणी तुम्हाला माहिती असेल, लावणी ऐकायला गेले का कधी? असं आहे का? चांगलं आहे. लेझिम आहे. लेझिम गणपती देव्यांमध्ये आमच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात जेव्हा गणपती उठताना सर्वकडे खेळतात, लेझिम खेळले जातात. होळी गीत आपलं असे लोकनृत्य महाराष्ट्रात आहे. बघा, उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला जातो. आणि इथे बघा उत्तर प्रदेशमध्ये काय आहे? चर्चुला आहे आणि कजरी लोकनृत्य आहे. आसामचे बिहू, असं आम्ही लक्षात ठेवलंय. आसामचे बिहूच्या जागी आसामची बहु असं लक्षात ठेवलं आहे. बिहू हे बाहे लोकनृत्य प्रकार कुठल्या राज्यामध्ये आहे? आसाम मध्ये आहे. 100% यावर प्रश्न विचारला जातो. इथे बघा झुमर, झुमर हे पण आसाम मध्ये आहे. तर केरळमध्ये काय आहे? कथकली आहे. इथे बघा कथक आहे आणि इथे काय आहे? कथकली आहे. इथे बघा गुजरात मध्ये काय आहे? गरबा आहे, राजदांडी आहे, बरोबर. देवी गणपती बसले की तुम्हाला माहिती असेल गरबा खेळतात. गुजरातमध्ये गरबा खेळतात. आमचे जिल्हे जे आहे म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक हे जिल्हे गुजरात राज्याला सीमा भिडलेले आहे, या जिल्ह्यांच्या बऱ्यापैकी. त्यामुळे त्या भागामध्ये जास्तीत जास्त लोक गरबा, दांडिया तेव्हा ते खेळत असतात. इकडे पण खेळतात. छत्तीसगड, छत्तीसगड मध्ये काय आहे? पंथी हा लोकनृत्य प्रकार आहे. झारखंड मध्ये कर्ना आणि छाऊ हा लोकनृत्य प्रकार आहे, लक्षात ठेवायचा आहे. झारखंड मध्ये कर्ना कुठे आहे? झारखंड. आणि छाऊ सुद्धा आहे. इथे बघा मिझोराम मध्ये काय आहे? खांतुम आहे, खांतुम. आणि तामिळनाडू मध्ये काय आहे? भरतनाट्यम आहे. मिझोरामला काय करायचं आहे? खांतुम करायचं आहे. तर झारखंडला कर्ना आणि छाऊ आहे, बरं का. तर बिहू कुठला सांगितला मी तुम्हाला? आसाम मध्ये सांगितलेला आहे.
पश्चिम बंगालमध्ये गंभीरा आणि लेझिम, लेझिम पश्चिम बंगालमध्ये सुद्धा खेळले जाते आणि गंभीरा पण पश्चिम बंगालमध्ये आहे. तर हरियाणा मधला हा महत्वाचा आहे, इथे प्रश्न विचारलेला होता तुम्हाला सरळ सेवेला. गिड्डा हा आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये हे पण प्रश्न विचारलेला आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आहे आणि कोल्लम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. इथे यशांगांवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. यशांगन कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? हा प्रश्न यूपीएससीला विचारलेला होता जोड्या लावामध्ये. कुचिपुडी विचारलेला होता, यशांगन विचारलेला होता, कथकली विचारलेला होता, आसामची बिहू विचारलेला होता. असे हे असे प्रश्न यूपीएससीला पण विचारतात, कंबाईनला, राज्यसेवेला, सरळ सेवेला सर्व एक्झामला विचारले जातात. हे शांगण कुठला आहे? कर्नाटक मधला आणि झत्तारी हा पण कर्नाटक मधला आहे. उत्तरांचल मधला पांडव नृत्य हे बाय उत्तरांचल मधला आहे. तर गोवा मधला कुठला आहे? मंडो हे बाय आहे. जम्मू काश्मीर मधला कोणता आहे? रोप हा जम्मू काश्मीर मधला आहे. तर बिहार मधला काय आहे? छाऊ आहे. बिहार मधला छाऊ आहे, झारखंड मधलाही छाऊ आहे. बिहार म्हणून झारखंड वेगळं झालं आहे तुम्हाला माहिती आहे 2002 मध्ये. उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड झालं, सारखे लोकनृत्य प्रकार असतील तिथे. बिहार म्हणून झारखंड झालं आणि मध्य प्रदेश म्हणून छत्तीसगड हे वेगळे झालेले आहे 2000 मध्ये. मेघालयाचा लोकनृत्य प्रकार कुठला आहे? लाहो. तर पंजाब याचा कुठला आहे? बांगडा आणि गिद्दा हा पंजाब मधला आहे. तर ओडिशाचा कुठला आहे? ओडिया आणि छाऊ हा लोकनृत्य प्रकार आहे. मित्रांनो हे तुम्ही 100% वाचायचं आहे, आत्ताच वाचा परत. पुणे मिझोराम, खानतुम, तामिळनाडू. भरतनाट्यम लक्षात ठेवायचं आहे. पश्चिम बंगाल मधला गंभीरा, लेझिम लक्षात ठेवायचं आहे. हरियाणा मधला गिद्दा, आंध्र प्रदेश मधला कुचिपुडी, कोल्लम, कर्नाटक मधला ईशान्य, सत्तारी, उत्तरांचल मधला पांडव नृत्य, गोवा मधला मंडो, बरोबर. रोप आहे. बिहार मधला मेघालय मधला लाहो आहे. पंजाब मधला बांगडा आणि गिद्दा आहे आणि ओडिशा मधला ओडिया आहे. आयएमपी लिहून ठेवा. कोणत्या समाज सुधारकाला काय काय पदव्या दिलेल्या आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो सरळ सेवेला आणि कंबाईनला सुद्धा. कुठलीही सरळ सेवा मी तुमचं हे घेतलेलं नव्हतं, बरोबर ना. समाज सुधारक घेतलं, समाज सुधारकांचे जन्मतारखा घेतलं, त्यांनी वृत्तपत्र घेतले, सर्व घेतलं, पण हा टॉपिक हे बाकी होतं म्हणून हे काढून आणलेलं आहे. बघा, जस्टिस ऑफ पीस कोणाला म्हणतात? जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हणतात. प्रश्न विचारलेला आहे. मुंबईचे अनभिक्षित सम्राट हे अनभिक्षित सम्राट मी तुम्हाला हे सांगितलं होतं, जगन्नाथ शंकर शेठ यांना म्हणतात. मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात? जगन्नाथ त्यांना पदवी मिळाली होती अनभिक्षित सम्राट हे त्यांना म्हणतात आणि शिल्पकार सुद्धा त्यांना म्हणतात. आचार्य ज्या माणसानं पहिल्यांदा वृत्तपत्र चालू केलं, बरोबर ना, बाळशास्त्री जांभेकरला काय आहे? आचार्य आहे. विनोबा भावे जे बुधान चळवळीमध्ये अग्रणी होते, बरोबर ना, बुधान चळवळ त्यांनी चालू केलेली होती. सुरुवातच त्यांनी आचार्य म्हणतात. तुम्हाला प्रश्न बुधान चळवळीचे प्रणेते कोण आहे? विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे. घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर महाराष्ट्राचे मराठीचे पहिले पत्रकार कोण आहे? विदर्भाचे पंजाबराव देशमुख. लक्षात ठेवायचंय तुम्ही विदर्भात कधी विदर्भाचे कोण आहे? तर हे नाव थोडा पुढे आलं पाहिजे, डॉक्टर पंजाबराव देशमुख. पुढे लोकहितवादी लोकहितवादी डायरेक्ट नाव आपण असं लिहितो, गोपाळ हरी देशमुख यांना लोक तुम्हाला समाज क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? महात्मा महात्मा ज्योतिबा फुले लावलेली होती. मुंबईच्या जनतेच्या वतीने
महात्मा ही पदवी ज्योतिबा फुलेंना दिलेली होती आणि समाज क्रांतीचे जनक असं म्हणतात. सामाजिक क्रांतिकारक असा उल्लेख त्यांचा विदा सावरकर यांनी केलेला होता. कारण बघा समाज क्रांती सुरुवातीला ज्या वेळेस महिला शिकत नव्हत्या, ज्या वेळेस अस्पृश्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता, बरोबर, ज्यावेळेस त्यांना शिकवणाऱ्या लोकांना अधिकार नव्हता, त्यावेळेस यांनी महात्मा फुलेंनी काय केलं, पहिलं पाऊल उचललं आणि इतकी आज किती सामाजिक क्रांती झाली आहे. बरोबर, म्हणजे महिला पहिल्यांदा येत होत्या जास्त, पण आता कमी कमी यायला लागलं आहे. काही दिवसांना येणार तर नाही क्लासला, या क्लासला. बरोबर का सावित्रीबाई फुले, कालच्या दिवशी माझं हे झालं, सेमिनार झालं, वाकडची कॉलेज होती, कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्सला, म्हणजे बँकिंग विषयी मी त्यांना सेमिनार घेतलं. पण त्यामध्ये हेच असं उदाहरण दिलं महिलांची प्रगती कशी झाली ते पण म्हणजे पहिल्यांदा एकच महिला भारताच्या आतापर्यंत पंतप्रधान झाल्या आहे, दोनच महिला आतापर्यंत राष्ट्रपती झाल्या आहे, दोनच महिला आतापर्यंत लोकसभेचे सभापती झाल्या आहे, एकच महिला निवडणूक आयोगाचे सदस्य झाले आहे, रमादेवी. आता प्रश्न जो विचारला होता तो, बरोबर ना. अजून राष्ट्रपती पण मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे बोटावर मोजणे इतक्याच महिला आज मोठमोठ्या पदावर आहे. आणि खरंच महिलांचा, ज्या वेळेस महिलांचं मेरिट मुलांप्रमाणे लागेल त्यावेळेस समजून घ्यायचं की महिलांची प्रगती झालेली आहे किंवा महिलांची प्रगती होत आहे. बरोबर, तुम्हाला माहिती आहे ही परीक्षा पास होणं फक्त टप्पा ओलांडणे बरं का. कुठलीही परीक्षा पास होणं, तुमची परीक्षा तर पास झाल्यावर पण पास होता होताच थकून जाता तुम्ही. फक्त टप्पा ओलांडणं आहे. जो जो अभ्यास कराल तो फक्त प्रॉपर करा, प्लॅनिंग न करा, व्यवस्थित. मी गॅरंटी देतो मित्रांनो, येणाऱ्या 6 महिन्यात तुम्ही कुठली ना कुठल्या नोकरीला असाल, म्हणजे असाल कोणत्या ना कोणत्याही नोकरीला. बरोबर, फक्त आपला फोकस करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. फक्त 6 महिने. कोणी मित्र, कोणी मैत्रिणी, कोणीच साथ देत नाही. फक्त आपल्या आई वडील राहतात. आपल्याला दुःख कधी झालं ना, आपले घरचे काका कोणी असले ते पण नाही साथ देतात. कोणी तुम्हाला 10 रुपये फेकून मारणार नाही. बरोबर ना. फक्त 6 महिन्याचा खेळ आहे. हे मित्र मैत्रिणी, हे मोह माया जंजाळ आहे. फक्त कॉल करणं, बोलवणं, चहा पिणं, भेटणं, हे बस इतकंच आहे. गावामध्ये लई इमेज वाढून जाते. असं आहे. समाज क्रांतीचे जनक कोण आहे? महात्मा ज्योतिबा फुले आहे. भारतीय प्रबोधनाचे जनक कोणाला ओळखले जाते? राजाराम मोहन राय यांना ओळखले जाते. प्रबोधनाची सुरुवात त्यांनी केली होती. सुरुवातीला आत्मीय सभेची स्थापना केली 1815 मध्ये. नंतर वेगवेगळे वृत्तपत्र केले. असा माणूस होता त्या काळखंडामध्ये की कितीतरी भाषा माणसाला अवगत होत्या. म्हणजे 7 ते 8 प्रकारच्या भाषा राजाराम मोहन राय यांना येत होत्या. ब्रिटिश काउन्सिल मध्ये महत्वाच्या पदावर होते. आणि तुम्हाला तर माहिती, सती प्रतिबंधा, नाहीतर प्रॉब्लेम झाले असते सती प्रतिबंधा कधी चालू असते तर. कारण भारतीय लोकांनी परंपरा म्हणून ते बंद केली असती का अजून वेळ लागला असता, असंही झालं असतं. बरोबर ना. विचार करा, ज्या वेळेस महिलेचा पती मरत असेल, जबरदस्ती चितेवर बसवत असेल किंवा बांधून, किंवा ते लोक कसे लोटत असेल, तर किती अन्याय होत असेल बरं का. आता आहे नव्या युगाचे दूत सुद्धा कोणाला म्हणून ओळखले जाते? राजाराम मोहन राय यांना ओळखले जाते. आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते. कारण समाज सुधारणाचा पहिल्यांदा त्यांनी भाग घेतलेला होता. पहिल्यांदा समाज सुधारणा करायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक कोण आहे? राजाराम मोहन राय हेच आहे. बघा काय काय तर काय काय सांगितलं. भारतीय प्रबोधनाचे जनक, नव्या युगाचे अग्रदूत आहे, आधुनिक भारताचे अग्रदूत आहे, पुनरुज्जीवनवादाचे जनक कोण आहे? राजाराम मोहन राय आहे. हिंदू नेपोलियन कोणाला ओळखले जाते? हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन म्हणून ओळखले जाते. स्वामी विवेकानंद भाषण शिकागो येथे 1893 मध्ये भाषण झालं. ते भाषण ऐकून लोकांना असं वाटलं की भारत म्हणजे, ब्रिटिशांना असं वाटत होतं भारत म्हणजे एकदम तुच्छ देश आहे. बर, काही काही हिच्यावर पाठीलावर राहत की कुत्र्याला डॉग अँड इंडियन नॉट अलाउड, अशा अशा पाठीलावर असत. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी ब्रिटिश राहत असत त्या ठिकाणी जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोला गेले आणि भाषण दिले, त्यांना वाटलं भारतीय संस्कृती किती महान आहे. बरोबर, त्यावेळी भारताची
जेवढी ओळख होती त्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने ओळख झाली होती. हिंदू नेपोलियन कोणाला? स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे, रामकृष्ण मठाची स्थापना केली आहे स्वामी विवेकानंद यांनी. हे पण लक्षात राहू द्या. आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी. भारताचे पितामह सुद्धा दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. आणि राष्ट्रवादाचे जनक सुद्धा आर्थिक, कारण त्यांनी अर्थाविषयी की भारताचं जे 20 रुपये वार्षिक इन्कम आहे, उत्पन्न आहे, 20 रुपये आहे, त्यांनी सुरुवातीला मांडलं होतं. म्हणून त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे जनक सुद्धा म्हणतात. आणि पहिले भारतीय व्यक्ती असे होते की ते इंग्लंडच्या संसदे म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय व्यक्ती होते. फारशी होते, परंतु मान सन्मान इतका होता, भारतासाठी भरपूर काही गोष्टी केल्या होत्या. महाराष्ट्राचे पहिले धर्म सुधारक कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर होते, कारण त्यांनी पदवीधरांचे मुकुटमणी न्यायमूर्ती मगो रानडे म्हणून ओळखले जातात. कारण लॉ कॉलेजमध्ये पहिल्यांदा मुंबईला हे पहिले व्यक्ती होते. नंतर न्यायाधीश झालेले पहिले होते, म्हणजे मोठ्या पदावर बसलेले ते पहिले भारतीय होते आणि पदव्या भरपूर मिळवलेल्या होत्या. तर पदवीधरांचे मुकुटमणी म्हणजे पहिल्यांदा न्यायमूर्ती झाले होते. जेव्हा हे कोण? मुकुटमणी म्हणजे सर्वात वरचे कोण होते? न्यायमूर्ती मगो रानडे हे होते. हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन हे कोण आहे? हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोण आहे? महात्मा ज्योतिबा फुले हे आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन हे कोणाला ओळखले जातात? भाऊसाहेब पायगुंडा पाटील यांना, कर्मवीर भाऊराव पाटील यांना, कर्मवीर भाऊराव पाटील हे बरं काही, कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जातात. तर हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जातात? कारण शिक्षण क्षेत्रामध्ये वॉशिंग्टन यांनी खूप मोठे काम केलं होतं. भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खूप बरेच शिक्षण संस्था तुम्हाला तर माहिती आहे, बरोबर ना, मोठं काम यांनी केलेलं आहे. म्हणून कोणाला? कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात. तर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले. आधुनिक मनू म्हणून कोणाला ओळखले जाते? दादोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक मनू म्हणून ओळखले जाते. तुम्हाला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं कधी? 1927 मध्ये महाड 14 सत्याग्रह सुद्धा तुम्हाला 1927 चा माहिती आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह 1930 ला झालेला आहे, ते माहिती आहे. येवला येथे हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली होती, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि हिंदू धर्म जो आहे 1956 ला सोडलेला होता, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पुढे दलितांचा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. ज्यावेळेस माणगाव परिषद झाली त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला होता. तुम्हाला तुमचा मुक्तीदाता लाभला, तुम्हाला तुमचा सखा लाभला, बरोबर ना. दलितांचा मुक्तीदाता कोणाला? बाबासाहेब आंबेडकर. कर्मवीर हे नाव कोणाला पडलेलं आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. भाऊराव पायगुंडा पाटील असं पूर्ण नाव आहे, पूर्ण नाव पण विचारलेलं आहे. आधुनिक भगीरथ कोणाला म्हणतात? लक्षात ठेवायचं आहे, भाऊराव पायगुंडा पाटील आधुनिक भगीरथ म्हणतात, कर्मवीर म्हणतात आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात. खाते सांगितलं मी तुम्हाला. महर्षी कोणाला पदवी लावलेली आहे? महर्षी वीरा शिंदे. आपण नावच असं घेतो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. इथे बघा तुकडोजी महाराज आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात. कृषी क्रांतीचे जनक कोण आहे? पंजाबराव देशमुख. हे कृषी क्रांतीचे जनक आहे. कृषी क्रांती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आपली क्रांती झाली त्यावेळेस, म्हणजे जास्त उत्पन्न व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस कृषी मंत्री म्हणून कोण होते? पंजाबराव देशमुख होते. म्हणून त्यांना कृषी क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांना म्हणतात. धन्वंतरी कोणाला म्हणतात? भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी म्हणतात. पहिलं औषध त्यांनी तयार केलेलं होतं, डॉक्टर होते, डॉक्टर भाऊ दाजी लाड, धन्वंतरी म्हणतात. राजर्षी ही पदवी कोणाला लागलेली आहे? शाहू महाराजांना. राजश्री शाहू महाराज आपण असं म्हणतो, बरोबर ना.
1974 मध्ये महाराजांचा जन्म झाला होता. हे पण तुम्हाला माहिती आहे. भरपूर कामं केलेले होते. मी तुम्हाला इतिहासमध्ये सांगितलेले आहे. वसतिगृहाचे आद्यजनक जे वसतिगृह आहे वेगवेगळ्या मुलांसाठी वेगवेगळे स्थापन केले जात होते. सुरुवातीला कोणी शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये सुरुवातीला स्थापन केले होते. नंतर पुण्यामध्ये पण आहे. इथे पण एक शाहू महाराजांनी वसतिगृह स्थापन केलंय. मागच्या गल्लीत तुम्ही कधी गेले असाल तर बघितलं असेल. बरोबर, हे गणपतीचं मंदिर आहे ना, त्या मागच्याच गल्लीत आहे वसतिगृह. तिथे मुलांचे वसतिगृह, वेगवेगळे भरपूर वसतिगृह. आणि ह्याच वसतिगृहामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे शिकलेले होते. बघा, सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष कोणाला म्हणतात? शाहू महाराजांना म्हणतात. कारण शाहू महाराजांनी एकच काम नाही केलं होतं, म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी काम केलं, सर्व सर्व समाजासाठी काम केलं होतं. शिक्षण असो, आर्थिक असो, बिझनेस असो, म्हणजे कोणाला काही टाकून द्यायचं असं, समाज सुधारणा असो, सर्व लोकांसाठी काम केलं होतं. पुस्तक शिक्षण, अजून कोणाला ग्रंथ लिहायचे असो, भरपूर काम केले होते. म्हणून सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष राजर्षी शाहू महाराजांना म्हणतात. बघा, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी हे कोणाला म्हणतात? लोकमान्य टिळकांना म्हणतात. असा प्रश्न विचारलेला होता. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. लक्षात ठेवायचं आहे. असंतोषाचे जनक, भारतीय असंतोषाचे जनक, असंतोषाचे जनक हे भारतीय एक ब्रिटिश म्हणाला लोकमान्य टिळकांना हे भारतीय संतोषाचे जनक आहे. मग लोकमान्य टिळकांना भरपूर राग आला. त्यांनी त्यांच्यावर केस टाकली. केस ते लढण्यासाठी भरपूर लोकांनी पैसे जमा करून दिले होते भारतातल्या. ते केस लढण्यासाठी इंग्लंडला गेले. 6-7 महिने राहिले आणि केस हारलेले होते. लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक म्हणतात. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. मराठीमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवायचा आहे. आधुनिक गद्याचे जनक सुद्धा कोण आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे. मराठी भाषेचे शिल्पकार कोण आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. काय काय म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात, आधुनिक गद्याचे जनक म्हणतात, मराठी भाषेचे शिल्पकार म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. कोणाला? विष्णू शास्त्री चिपळूणकर. यावर प्रश्न विचारला जातो. मराठी भाषेचे पाणिनी हा सुद्धा प्रश्न विचारला जातो मराठी म्हणून. दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठीतील जॉन्सन या सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सोलापूरला होते. तुम्हाला माहिती आहे ना, पत्री सरकारची स्थापना केली होती. त्याला प्रति सरकार सुद्धा म्हणतात आणि पत्री सरकार सुद्धा म्हणतात. म्हणजे पत्री सरकार म्हणजे ते सोलापूर असं एकमेव शहर होतं अख्ख्या भारतामध्ये त्या कालखंडामध्ये की तिथे मार्शल लॉ हा लावला गेला होता. म्हणजे तिथे सैनिकांचं राज्य लावण्यात सैनिक घुसवलेले होते. मार्शल लॉ लावलेला होता सोलापूरमध्ये. आणि तिथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली होती? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. म्हणजे इंग्रजाला पकडत पायावर बैलाच्या पत्र्या ठोकतात ना, त्या पत्र्या ठोकत, म्हणून त्याला पत्री सरकार म्हणतात असं आहे. सार्वजनिक काका कोण आहे? गवा जोशी हे सार्वजनिक काका असे म्हणतात. इथे बघा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं, बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुलेंना म्हणतात. मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुल्यांना म्हणतात. समाज क्रांतीचे जनक हे कोणाला म्हणतात? महात्मा फुलेंना म्हणतात. बरोबर ना? लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्राचे सॉक्रेटिस हे कोणाला म्हणतात? सॉक्रेटिस मगो रानडे यांना म्हणतात. मगो रानडे यांना पदवीधरांच्या मुकुटमणी हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि इथे काय सांगतो आहे? सॉक्रेटिस इथे सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस. घोष वाक्य बघा, ज्यावेळेस 1857 चा उठाव होता वाक्य दिलं जातं. 1857 च्या उठावाचे घोष वाक्य. काही ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य हे पण दिलं जात होतं. कारण काय होतं? भारतात राहणारे, कारण जे मुस्लिम धर्म होता तो भारतामध्ये मॅच झालेला होता. बरोबर ना? आपले त्यांचे राहणीमान, खानपान हे ते सर्व एकत्र झालेलं होतं. आपण मुस्लिमांना परकीय समजत नव्हता, पण इंग्रजांना आपण परकीय, कारण ते परकीय सारखेच वागत होते.
बरोबर ना. मुस्लिम धर्माने महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जुळवून घेतलं लोकांशी, पण यांनी जुळवलं का? नाही. म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्य हे महत्वाचं होतं. बरेचसे राज्य असे होते की त्या ठिकाणी हिंदू जनता होती आणि मुस्लिम राजा होते, आणि काही मध्ये मुस्लिम जनता होते, हिंदू राजा होते. म्हणजे उदाहरणार्थ जम्मू काश्मीर बघितलं आपण, खूप राज्य असे होते त्यामध्ये असं होतं. बघा, 1857च्या उठावाचे प्रतीक तुम्हाला विचारलं जातं. प्रतीक काय होतं? वैशिष्ट्य काय होतं? घोषवाक्य काय होतं? प्रतीक लाल कमळाचे फूल आणि भाकरी किंवा चपाती असे प्रतीक होते. लाल कमळाचे फुल द्यायचं आणि भाकरी भाकरी चपातीवर ठेवून द्यायचं, म्हणजे हा आपल्या सोबत आहे, असं 1857च्या उठावाचे प्रतीक होते. मी तुम्हाला 1857चा उठाव शिकवला, ते सर्व सांगितलं, कोणी कोणाविरुद्ध काय काय उठाव केले, काय केले हे पण सांगितलं. पण हे आपलं बाकी होतं म्हणून इथे घेतलं ना. इथे 1857च्या उठावाची नियोजित तारीख काय होती? 31 मे 1857. परंतु 31 मेच्याच पहिले मंगल पांडे यांनी गोळी घातलेली होती. आणि गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु कोण होते? के टी तेलंगण. तेलंगण. तर गांधीजी कोणाचे राजकीय गुरु होते? विनोबा भावे. लक्षात ठेवायचं आहे, विनोबा भावे. म्हणजे प्रश्न विचारला, विनोबा भावेंचे राजकीय गुरु कोण? कोण आहे? महात्मा गांधी. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? कोण आहे? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु कोण? कोण आहे? के.टी. तेलंगण. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आता आपण हे बघू. आलं लक्षात? काय मित्रांनो, वन लाईन बीट आहे, त्यामुळे वेगवेगळ्या घटना येत असतात. शिकवताना ही सलग माहिती येते. झालं का लक्षामध्ये तुम्हाला? मला प्रश्न विचारलाय, मराठी भाषेचे जनक कोण आहे? बरोबर ना, असाच प्रश्न विचारलेला आहे. सांगतो, येईल ते पण. पुढे बघा, इथे प्रश्न विचारला जातो परत. उगवता सूर्याचा देश कोणता आहे? जपान आहे. सांगतो. बरोबर. मध्यरात्रीचा सूर्याचा देश कुठला? नॉर्वे. उगवता सूर्य तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी पूर्वेकडून सूर्य उगवतो आणि या ठिकाणी काय आहे? जपान आहे. म्हणून याला उगवता सूर्याचा देश म्हणतात. तर मध्यरात्रीचा सूर्य ज्या वेळेस 12 वाजलेले असतात त्यावेळेस, म्हणजे जगाच्या घड्याळामध्ये, त्यावेळेस तिथे सूर्य उगवतो, म्हणून तिथे मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. तर नॉर्वेला. दख्खनची राणी कोणत्या शहराला ओळखले जातात? लक्षात ठेवायचं आहे, पुण्यामध्ये फॉर्म भरतात. दख्खनची राणी, पुणे हे दख्खनची राणी आहे. तर गव्हाचे कोठार हे कोणाला? युक्रेनला गव्हाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तर पुढे भूमध्य समुद्राचे किल्ले कोणाला म्हणतात? जिब्राल्टरची खाडी याला काय म्हणतात? भूमध्य समुद्राचे किल्ले म्हणतात. ऑनलाईन बीटला प्रश्न विचारला तो, पांढरा हत्तीचा देश कुठला आहे किंवा प्रदेश कुठला आहे? कुठला आहे का पांढरा हत्तीचा देश? थायलंड आहे. आणि प्रदेश कधी म्हटला तर कुठला आहे? सयाम. त्या ठिकाणी हत्ती कशा आहे? पांढरे आहे. पुढे बिहारचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? कोसी ही नदी बिहारचे दुःखाश्रू आहे. दुःखाश्रू बदलणारी नदी होती. आणि ही नदी अशी कधी असली तर लोक काय करत? इथे बसून जात. आणि कोसीने पात्र कधी बदलले तिथले लोक वाहून जात. पात्र बदलणारी नदी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोसी नदीलाच ओळखले जाते. आणि या कोसी नदीला भरपूर पूर आहेत. लोक काय करतात? काठावर राहतात. बरोबर ना. तुम्ही इथे सुद्धा पाहिले असेल, ज्या वेळेस या नाल्याला या कुठल्या मुठा नदीला पूर येतो त्यावेळेस तिथले सर्वेचे सर्वे किती नुकसान होतं बरं का त्या दुकानांचं येतं. चायनीजचे दुकानं, ते लोक किती हे होतात. पहिले तरी, आता इतका पूर येतो, पहिले पाऊस किती पडत होता, पहिले पाणी कितपर्यंत येत असतील? बरोबर ना, भरपूर पाणी येत असेल तेव्हा. कारण असं आहे, म्हणून याला बिहारचे दुष्काळ कोणाला म्हणतात? कोसी
कोसी नाव आहे, कोसी नाही हा, कोसी नाव आहे. 7 टेकड्यांचे शहर काय आहे? रोम आहे. टेकड्या, 7 टेकड्यांचे शहर रोम आहे. आणि 7 बेटांचे शहर, बेट, बेट म्हणजे समुद्रामध्ये जे असतात ते काय असतात? बेट असतात. म्हणजे इथे माती टाकून 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 हा पूर्ण मुंबईचा भाग बनवलेला आहे. 7 बेट होती वेगवेगळी, बरोबर. 7 बेटांचे शहर कोणाला म्हणतात? मुंबईला म्हणतात. तर 7 टेकड्या शहर कोणाला म्हणतात? रोम याला म्हणतात इटली यामध्ये. 5 नद्यांची भूमी नावातच आहे पंजाब, बरोबर ना. 5 नद्यांची भूमी आहे. अशा नद्या आहेत. सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या नद्या इथून वाहतात, म्हणून त्याला पंजाब असं नाव पडलेलं आहे. 5 नद्यांची भूमी. लक्षात ठेवायचं आहे. युरोपचे क्रीडांगण कोणाला म्हणतात? स्वित्झर्लंडला युरोपचे क्रीडांगण म्हणतात. तर उत्तरेकडील व्हिनिस कोणाला म्हणतात? व्हिनिस स्टॉकहोमला म्हणतात. ना इथे काळे खंड, काळे खंड काय आहे? आफ्रिका या क्षणाला तरी तुम्हाला निवडता येईल. बघा, लवंगांचे बेट, तिथे लवंग जास्त उगत असतील म्हणून जांजिबारला म्हणतात. राजवाड्यांचे शहर कोणाला म्हणतात? कोलकात्याला म्हणतात. कोलकात्यामध्ये भरपूर राजवाडे आहेत. कारण सुरुवातीला इंग्रज जे आहे किंवा सुरुवातीला जिथून मी तुम्हाला ज्यावेळेस झाशीची लढाई सांगितली आणि मीर कासिम जाफर याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो, तिथून ते नवाब पद बनवण्यासाठी इंग्रजांना त्यांनी आश्रय दिला होता. तिथून तेव्हा ह्या भारतामध्ये एक एक राज्य इंग्रज जिंकून गेलेले आहे. तर सर्वात जास्त राजवाडे कोणत्या शहरामध्ये आहे? कोलकात्यामध्ये आहे, म्हणून त्याला राजवाड्यांचे शहर असं म्हणतात. आसामचे दुःखाष्टो कोण आहे? ब्रह्मपुत्र आहे. ब्रह्मपुत्राला भरपूर मोठं पाणी येतं. सर लांबीने सर्वात मोठी नदी प्रश्न विचारला होता कुठली? गंगा. भारतातील सर्वात मोठी किंवा पात्र कोणत्या नदीचे पात्र सर्वात मोठे आहे? प्रश्न विचारला तर कोणत्या नदीचे पात्र सर्वात मोठे आहे? ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र सर्वात मोठे आहे. ब्रह्मपुत्राला तांबडी नदी सुद्धा म्हणतात, कारण ज्यावेळेस ते पूर येतात त्यावेळेस तिचं पाणी गडूळ दिसतं, कारण ते डायरेक्ट वरतून वाहत येते, पाणी गडूळ तिथं असणार आहे, म्हणून तांबडी नदी सुद्धा म्हणतात. किंवा त्या प्रदेशामध्ये चहाचा प्रदेश म्हणजे चहा पत्ती जास्त लावली जाते, त्यामुळे पण त्याला तांबडी नदी असं म्हणतात. हा, ब्रह्मपुत्राला आसामचे दुःखाष्ट म्हणतात. बघा, गोल्डन पॅगोडांचा प्रदेश, पॅगोडांचा प्रदेश हा कुठला आहे? म्यानमार आहे. सहस्र तळ्यांचा प्रदेश, भरपूर तळे आहे. कुठे आहे तळे? फिनलँड मध्ये आहे. पवित्र भूमी म्हणून कुठे ओळखले जाते? पॅलेस्टाईनला पवित्र भूमी म्हणतात. मावळता सूर्याचा देश कोणता आहे? अमेरिका आहे. बघा, या ठिकाणी जपान आहे, या ठिकाणी प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागर आहे, आणि या ठिकाणी काय आहे? अमेरिका आहे. म्हणून उगवत्या सूर्याचा देश कुठला आहे? जपान आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे या ठिकाणी वाररेषा आहे आपली, वाररेषा. आणि मावळता सूर्याचा देश कुठला आहे? अमेरिका. लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये? सूर्यास्त कुठे होतो? इंग्लंड मध्ये होतो. कारण तुम्हाला माहिती आहे टाइम रेषा ही आपली इंग्लंड म्हणून दिली आहे. सूर्यास्त तिथे होतो. बघा, अरबी समुद्राची राणी प्रश्न विचारला होता राज्यसभेला, महिला सर्वे एक्झामला क्वेश्चन विचारला होता. अरबी समुद्राची राणी कोण आहे? कोची ही अरबी समुद्राची राणी आहे. जगाची चप्पल कोणाला म्हणतात? पामीरचे बेट. पामीरचे पठार म्हणजे सर्वात उंचीवर पामीरचे पठार आहे तिबेटमध्ये, म्हणून त्याला जगाचे छप्पर म्हणतात. मोत्यांचे बेट, बघा, बहारीनला पारशीच्या आखातामध्ये येतं. बहारीनला काय म्हणतात? बहारीनला मोत्यांचे बेट म्हणतात. बघा, ऑड्रियाटिकची राणी, ऑड्रियाटिकची राणी कोणाला म्हणतात? व्हेनिसला ऑड्रियाटिकची राणी म्हणतात. बंगालचे दुःखाष्ट म्हणून कोणाला ओळखले जाते? दामोदरला. बिहारचे दुःखाष्ट कोणाला ओळखले जाते? कोसीला. आसामचे दुःखाष्ट कोणाला ओळखले जाते? कोणाला? ब्रह्मपुत्रेला. अरे आता सांगितलं ना, 7 बेटांचे शहर. इथे मी तुम्हाला सांगितलं 7 बेटांचे शहर कुठले आहे? मुंबई आहे. तर 7 बेटांचे शहर इथे सांगितले कुठलं आहे? रोम आहे. गोऱ्या माणसांचे थडगे, गिनीचा किनारा हा आहे. गोऱ्या माणसांचे थडगे म्हणतात गिनीचा किनारा. चीनचे दुःखाष्ट कोणाला?
होयांग हो ही नदी आहे, इथे पण भरपूर मोठ्या प्रमाणात पूर येतात. होयांग हो नदी चीन मध्ये आहे. नाईलची देणगी कोण आहे? इजिप्त आहे. नाईलची देणगी, कारण जी जगातील सर्वात मोठी लांब नदी आहे, 6100 समथिंग काहीतरी किलोमीटर, ती नदी कुठे उगम पावते? नाईल मध्ये उगम पावते, इजिप्त मध्ये उगम पावते, म्हणून त्याला नाईलची देणगी म्हणतात. हम्म. लांबीने सर्वात मोठी नदी कुठली विचारला तर कुठली आहे? नाईल आहे. तर पात्राने सर्वात मोठी नदी कुठली जगातील प्रश्न विचारला तर कोण आहे? अमेझॉन आहे. ही भारतातील सांगितली होती. जगातील सर्वात मोठी, पात्राने सर्वात मोठी नदी कुठली आहे? अमेझॉन नदी आहे. बरोबर. आणि हे लांबीने सर्वात मोठी कुठली आहे? नाईल आहे. भारतातली गंगा आहे आणि पात्राने ब्रह्मपुत्र आहे, लक्षात राहू द्या. बर्फाची भूमी कुठे कुठल्या देशाला म्हणतात? कॅनडाला म्हणतात. बघा, युरोपचे कॉकपिट बेल्जियमला म्हणतात. साखरेचे कोठार किंवा साखरेचे भंडार असलेला देश कुठला? क्युबा हा देश आहे. क्युबा असा देश आहे, अमेरिकेला कधी जिंकता आलेला नव्हता. क्युबा देश साखरेचे भंडार, कारण त्या ठिकाणी भरपूर तिथली जी साखर आहे, भरपूर ऊसामध्ये गोडवा जो आहे तो भरपूर गोड असतात. हे लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी आपली जी पृथ्वी आहे तिथे विषुववृत्त आहे, विषुववृत्ताच्या आजूबाजूच्या ठिकाणी साखरेमध्ये गोडवा जास्त प्रमाणात असतो, कारण ऊन आणि पाणी हे चांगल्या प्रमाणे असतंय, म्हणून इथे गोडवा जसजसा आपण विषुववृत्तापासून वर जावे तसतसा साखरेचा जो गोडवा आहे तो कमी कमी होत जातो. उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही तामिळनाडू मधलं उसाचा रस पिऊन बघा, गोड लागेल. वरती या तेलंगणा मधला पिऊन बघा, गोड लागेल. थोडाफार त्यापेक्षा कमी गोड लागेल. तुम्ही कोल्हापूर मध्ये कधी खालते, आता महाराष्ट्रातलं उदाहरण, कोल्हापूरचा उसाचा रस पिऊन बघा, चांगला लागेल, एकदम गोड लागेल. पुण्यात या, त्यापेक्षा कमी गोड लागेल, पण हे पाणी टाकता ते अनेक गोष्ट आहे. हे लोक पुण्यातले. वरती जा, अजून कमी गोड लागेल. वरती जा, अजून कमी गोड लागेल. म्हणजे विषुववृत्तापासून जसजसे वर जावे तस तस गोडवा सुद्धा कमी होत जातो. तर तुम्हाला महाराष्ट्रातलं कधी विचारलं तर सर्वात जास्त साखरेचा उतारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वात जास्त साखरेचा उतारा कोणत्या जिल्ह्यात? उतारा म्हणजे गोडवापणा असतो. दर क्विंटल मागे, दर टना मागे कितीतरी किलो साखर निघते, याला उतारा म्हणतात. इथे सर्वात जास्त साखरेचा उतारा भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आहे. तर जगामध्ये कुठे आहे? क्युबामध्ये आहे. कळालं काय? हा, वर इथे बघू, भारताचे प्रवेशद्वार कुठला आहे? मुंबई आहे. बरोबर. इथे पाचूचे बेट कोणाला म्हणतात? श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात. आणि भारताचे स्वित्झर्लंड म्हणून कोणाला ओळखले जाते? काश्मीरला ओळखले जाते. तुम्हाला स्वित्झर्लंडला जाण्याची गरज नाही. थंड हवेच्या ठिकाणी किंवा बर्फ खेळायला तुम्ही कुठे जाऊ शकतात? काश्मीरला जाऊ शकतात. लग्न झाल्यावर किंवा लग्न होण्याच्या पहिले सुद्धा. गुलाबी शहर कोणाला म्हणतात? जयपूरला गुलाबी शहर म्हणतात. लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथे प्रश्न विचारले जातात. गार्डन, बगीच्याचे शहर सुद्धा मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. आठवलं का? या अशा पद्धतीने इथे एखादी प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे. जनरल माहिती आहे, जनरल नॉलेजची माहिती आहे, हे बरोबर यायला पाहिजे. इथे सुद्धा प्रश्न ऑनलाईन बीटला विचारले जातात. MIDC ची स्थापना कधी झाली आहे? MIDC, बरोबर, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. MIDC ची स्थापना 1 ऑगस्ट 1962 ला MIDC ची स्थापना झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. महाराष्ट्र राज्य, बरोबर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाची स्थापना कधी आहे? 1966 ला आहे. तर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ MSEC ची स्थापना कधी झाली आहे? महाराष्ट्र वित्तीय महामंडळाची स्थापना 1 एप्रिल 1962 ला झाली आहे. तर इथे बघा, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ 62 ला आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ 1962 ला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन कधी आहे? 1978 ला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळ कधी आहे? 1975 ला आहे. आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे कधी आहे? आपण ज्या बस मध्ये बसतो ते महामंडळ 1962 ला आहे. 62 मध्ये बघा काय काय झालंय तर परिवहन महामंडळ झालं आहे, परत खादी ग्रामोद्योग झाला आहे, लघु उद्योग विकास महामंडळ झालं आहे, वित्तीय महामंडळ झालं आहे आणि MIDC 1962 ला स्थापन झाले आहे. बरोबर. इथे 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणजे मी तुम्हाला हे जे या पूर्ण राईट आठवण मित्रांनो. पाणी पितो मी, मला पाण्याची लई तहान लागून राहिली आज. बघा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने बघू आता आपण. काय काय म्हणतात? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोण आहे? मुंबई हे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी काय आहे? आध्यात्मिक काय आहे? तुम्हाला माहिती आहे. पंढरपूर आहे. शैक्षणिक राजधानी तुम्हाला माहिती आहे. शैक्षणिक राजधानी काय महाराष्ट्राची? कुठली आहे? पुणे आहे. पर्यटन राजधानी कुठली आहे? छत्रपती संभाजीनगर. विद्येचे माहेरघर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकायला आले. बरोबर ना? विद्येचे घर. पाणी पिकविणारा जिल्हा, पाणी पिकवणारा जिल्हा, पाणी पिकवणारा जिल्हा हा कोण आहे? ठाणे आहे. अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार हे कुठलं आहे? जळगाव आहे. प्रवेशद्वार म्हणतात. मुंबईची परसबाग कोणाला म्हणतात? नाशिकला म्हणतात. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणतात? गोंदियाला म्हणतात. महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कुठला आहे? छत्रपती संभाजीनगर. आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा, सर्वाधिक वने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली मध्ये आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पुढे महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा, सर्वाधिक रेल्वेचे जाळे हा कुठला आहे? सोलापूर जिल्हा आहे. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखतात? नंदुरबारला ओळखतात. 52 दरवाज्यांचे शहर कोणाला ओळखतात? औरंगाबादला ओळखतात. आणि दारूबंदी उठवलेला जिल्हा कुठला आहे? चंद्रपूर आहे. दुधातुपाचा जिल्हा, राज्यसेवा मुख्यला प्रश्न आला होता. दुधातुपाचा जिल्हा, धुळ्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणतात. धुळ्याचे कोण कोण येते? लय दूध आहे का? भेटतं का तिथे? कोण आहे धुळ्याचे? अरे हातवरती करा, मला माहिती आहे. धुळे, जळगाव, नंदुरबारचे भरपूर मुलं इथे. बरोबर. गडचिरोलीचे पण आहे. कोण आहे? तरी असेल, जाऊ द्या, नको सांगा. धुळे जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणतात. इथे बघा एनडीए, एनडीए कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी इथेच आहे. खडकवासला तुम्ही गेले असाल. इथे खडकवासला धरणावर गेले का? इथून 7, 8, 5, 7, 12, 13 किलोमीटर इथून आहे ते. खडकवासला एनडीए तिथे. इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? डेहराडूनला आहे. प्रश्न विचारू शकतील. इन्फंट्री स्कूलवर प्रश्न विचारतात. मंगुला आहे. आर्टिलरी स्कूलवर प्रश्न विचारतात. देवळालीला आहे. नॅशनल डिफेन्स कॉलेज कुठे आहे? नवी दिल्लीला आहे. डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज कुठे आहे? विलिंग्टनला आहे. प्रश्न विचारला जातात. आर्मर्ड सेंटर हे कुठे आहे? अहमदनगरला. मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे. ऑनलाईन बीट सर्व, कारण हे कसं एकामागून एक वेगवेगळ्या गोष्टी पटकन लक्षात बसत नाही. ज्यावेळेस तुम्ही परत परत वाचाल त्यावेळेस तुमच्या 100% लक्षात राहील. सर कॉकपिट म्हणजे काय? कॉकपिट कुठे येईल? आपण कॉकपिट बघितलं ना वरती. हे युरोपचे कॉकपिट काय बघितलं होतं? बेल्जियमला बघितलं होतं. मित्रा कॉकपिट म्हणजे मलाही माहित नाही, पण टाका नेटवर्क आपण जे वाचतात कॉकपिट, कॉकपिट सर्च करा. 2 मिनिटं थांबो. आकाश 2 मिनिटं थांब.
ऑनलाईन ऑनलाईन आहे ना, टाकलं का? टाका कोणतरी. बेस नेमला म्हणतात ना. यावर पण प्रश्न 100% विचारला जातो. यावर पण शोधलं का? नेटवर नाही सापडत असलं तर मी तुला उद्याच्या दिवशी सांगेन. काय आहे? अरे मोबाईल कोण चालू केलाय? सापडत नाही. एक काम कर, लेक्चर संपल्यानंतर गुगल वर जा आणि कॉकपिटचा अर्थ टाकून बघ. आणि तुला नाही सापडला तर मी लेक्चर संपल्यावर टाकून बघेल, कारण मोबाईल मी आता घेऊ शकत नाही. ऑनलाईन बरेचसे मुलं आहेत, बरोबर ना, त्यामुळे नाही घेऊ शकत. इथे बघा, जैन धर्माचे 24 तीर्थकार आणि यांच्यापैकी कोणत्या शोधून दिला तर मी तुला सांगतो. चालेल चालेल. इथे बघा, जैन धर्माचे तीर्थकार किती होते? जैन धर्माचे तीर्थकार 24 तीर्थकार होते. इथे प्रश्न तुम्हाला पहिल्या ओळीवर इथे प्रश्न विचारला जातो. तर असा प्रश्न विचारला जातो, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण कोण आहे? ऋषभदेव आहे. तर जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण होते? महावीर होते. महावीर स्वामी किंवा हे जैन धर्माचे 24 तीर्थकार होते. बस असाच प्रश्न तुम्हाला विचारतात, पहिले तीर्थकार कोण असं. या पण युपीएससी असो, राज्यसेवा असो, या परीक्षांना असे प्रश्न विचारतात डायरेक्ट, सर्वचे सर्व. खालीलपैकी जैन धर्माचे तीर्थकार कोण न होते? इथे बघा, आता पहिले ऋषभदेव होते, 2 नंबर अजितनाथ, नंतर संभवनाथ, नंतर अभिनंदन, नंतर सुमितनाथ, परमप्रभू, सुपार्श्वनाथ, चंद्रप्रभू, सुविद्यानाथ, शीतलनाथ, श्रेयसनाथ, वासुकुंज, विमलनाथ, अनंतनाथ, धर्मनाथ, आणि कुंथुनाथ, अरनाथ, मल्लीनाथ, मुनी श्रुवत, नमीनाथ, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ आणि महावीर स्वामी. तुम्ही 23 लक्षात, पहिले लक्षात ठेवा, 23 आणि 24 हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिले ऋषभ देव, तेव्हा हे लक्षात ठेवायचं आहे. पार्श्वनाथ आणि महावीर स्वामी इतके तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न विचारला अशा पद्धतीने यावर असा प्रश्न विचारते, जैन धर्माचे किती तीर्थकार होते? किती होते? आणि शीख धर्माचे किती गुरु होते? 10 गुरु होते. इथे प्रश्न विचारला जातो. तर शीख धर्माचे पहिले गुरु कोण आणि शेवटचे गुरु कोण, हे असंच लक्षात ठेवायचे आहे. शीख धर्माचे पहिले गुरु कोण आहे? गुरु नानक. गुरु नानक यांच्यावर. दुसरे गुरु अंगद देव होते, अमरदेव होते, गुरु रामदास हे चौथे होते, गुरु अर्जुन देव, गुरु हरराय, गुरु हरकिशन, गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंग. तेव्हा हे शीख धर्माचे 10 गुरु होते. तर जैन तीर्थकार किती होते? 24 तीर्थकार होते. लक्षात ठेवायचं आहे. आता ज्या सैन्य दलातील पदश्रेणी आहे, तुम्हाला इथे प्रश्न विचारतात, बरोबर. मला माहित होतं म्हणून मी तेच फोटो काढलेले आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्हाला जे भेटलंय त्या पुस्तकांमध्ये कधी बघितलं, तुम्हाला वेळ लागेल ते शोधायला, पण मी सलग लावलेले आहे. बघा, पहिली भूदल मधले पहिली सर्वात मोठी पदवी कुठली आहे? जनरल आहे. त्यानंतर काय येतात? लेफ्टनंट जनरल येतात. त्यानंतर काय येतात? मेजर येतात. नंतर ब्रिगेडियर येतात. ब्रिगेडियर सूर्यप्रताप सिंग. तिरंगा पिक्चर मधला, बरोबर ना? तुम्ही ब्रिगेडियर होते, खतरनाक ना. नंतर कर्नल आहे, नंतर लेफ्टनंट कर्नल आहे, नंतर मेजर आहे, कॅप्टन आहे, नंतर लेफ्टनंट आहे. बघा, सुरुवातीला म्हणजे भूदलामध्ये कधी मिलिटरी मध्ये कधी गेला तर माणूस पहिल्यांदा काय होतो? लेफ्टनंट होतो, नंतर कॅप्टन होतो, कॅप्टन नंतर मेजर होतो, मेजर नंतर काय होतं? लेफ्टनंट कर्नल होतो, नंतर कर्नल, नंतर ब्रिगेडियर, नंतर मेजर जनरल, नंतर
लेफ्टनंट जनरल आणि नंतर जनरल असे पदवी आहे. हा इथे बघा एअर चीफ मार्शल आहे, नंतर एअर मार्शल आहे, नंतर एअर व्हाईस मार्शल, एअर कमांडर, ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर, स्क्वॉड्रन लीडर, फ्लाइट लेफ्टनंट आणि फ्लाइंग ऑफिसर अशा पदव्या आहेत. या कशा वायुदलामधल्या आहे. इथे प्रश्न विचारतात, तुम्ही या पदव्यापासून पाठ करायच्या. पहिली दुसरी विचारली तर चांगलंच आहे, पहिली आणि शेवटची विचारली चांगलंच आहे, पण तुम्हाला कधी विचारलं तर क्रम लावा, तर प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असेल. त्यामुळे या पदव्या तुम्हाला इथे लिहून ठेवा. पाठ करणे असं लिहून ठेवायचं आहे. सर्व ह्या ज्या सर्व ज्या नोट्स आहे या पाठच करायच्या आहे सर. इथे बघा नौदलातील काय आहे, ऍडमिरल, नंतर व्हाईस ऍडमिरल आहे, नंतर रिअल ऍडमिरल आहे, नंतर कमांडर आहे, नंतर कॅप्टन, कमांडर, लेफ्टनंट आणि सब लेफ्टनंट या अशा पदव्या आहेत. इथल्या पदव्या आणि इथल्या पदव्या बघा नौदलात आणि इथल्या कशा इथे कन्फ्युज होण्याचे. पहिल्यांदा भूदल विचारला आहे का नौदल विचारलेला आहे, हे सुरुवातच तिथून चांगली करायची वाचताना. नाही तर मागितली जिलेबी आणि त्याला वडापाव असं नको. जगातील प्रमुख नद्या बघू. नाईल नदी आहे, लक्षात ठेवायचं आहे. नाईल नदी सर्वात किती किलोमीटर त्याची लांबी आहे हे तुम्हाला सांगितलं. बरोबर, नाईल नदी जगातील सर्वात मोठी नदी आहे. उगम कुठे झाला आहे, व्हिक्टोरिया लेक, बरोबर, आणि अल्बर्ट सरोवरामध्ये. आणि मुखस्थान कुठे आहे, भूमध्य समुद्रामध्ये. म्हणजे नाईल नदी अशी वाद जाते वरती भूमध्य समुद्रामध्ये जाऊन मिळते. भूमध्य समुद्र मेडिटेरियन सी म्हणतात. जिब्राल्टरची खाडी यांना जोडलेला आहे. नंतर पात्राने सर्वात मोठी नदी मी तुम्हाला अमेझॉन सांगितलं, इतकी लांबी आहे. लोरिकोचा सरोवर आणि दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये ते जाऊन मिळते. नंतर मिसिसिपी नदी आहे, 30 किलोमीटर त्याची लांबी आहे, 6000 पेक्षा जास्त. मिनेसोटा राज्यामध्ये आणि मेक्सिकोच्या आखातात ते जाऊन मिळते. यांगस्ते आहे, यांगस्ते नदी कुठे आहे, चीन मध्ये आहे. आणि दामकुश पर्वतामध्ये ते उगम पावते आणि पूर्व चीनच्या समुद्रामध्ये जाऊन मिळते. पुढे व्होल्गा नदी आहे, व्होल्गा ही वल्दाई पठारावर उगम पावते आणि कॅस्पियन समुद्रात जाऊन मिळते. नंतर आपली सिंधू नदी आहे, 2880 किलोमीटरची, कैलास पर्वतात उगम पावते आणि अरबी समुद्रामध्ये. गंगा नदी आहे, सॉरी बरोबर, अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. गंगा नदी आहे, ही कुठे उगम पावते, गंगोत्री येथे उगम पावते. नंतर 2525 किलोमीटर आणि बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तर पुढची कुठली नदी आहे, राही नदी आहे, 1335 ह्या इथे उगम पावते, इथे जाते. तेव्हा लक्षात ठेवायचं आहे, सर्वात मोठी नदी लक्षात ठेवा, पात्रांत सर्वात मोठी नदी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचं असेल तर जगाचा नकाशा काळात त्यावर नदी काढा, ते लक्षात राहू दे, म्हणजे पटकन पाठ होते. असं आहे. नवीन नोटांवर चित्र बघू. आता कोणकोणते चित्र आहे, आपण प्रश्न विचारला होता, सर्व एक्झामला प्रश्न विचारले जातात. 10 रुपयाच्या नोटवर तुम्ही 10 रुपयाची नोट कधी फोडून बघितली का? काय करायचं, त्यावर कुठले चित्र असो, कुठलं चित्र आहे त्यावर 10 रुपयाच्या नोटीवर कोणार्क आहे. बरोबर, 10 रुपयाच्या नोटवर कोणार्क सूर्य मंदिर आहे. ओडिशाच्या 20 रुपयाच्या ओडिशामध्ये आहे बरं का. 20 रुपयाच्या नोटवर एलोरा लेणी आहे. एलोरा लेणी तुम्हाला माहिती असेल कुठे आहे, इथे काय म्हटलं, एलोरा गुफा म्हटलं ना, एलोरा लेणी किंवा गुफा किंवा महाराष्ट्रामध्ये आहे. होय, लक्षात राहू द्या. 50 रुपयाच्या नोटवर काय आहे, हम्पीचा रथ आहे. हम्पी कर्नाटक मध्ये आहे. नंतर 100 रुपयाच्या नोटवर राणी की बाव किंवा ही नदी, राणी की बाव ही विहीर आहे, सर्वात मोठी विहीर आहे राणी की बाव, गुजरात मध्ये आहे. 100 रुपयाच्या नोटवर आहे. 200 रुपयाची नोट बघितली असेल तर सांची स्तूप तुम्हाला मध्य प्रदेश मधला दिसेल. 500 रुपयाच्या नोटवर तुम्हाला लाल किल्ला दिसेल. आणि 2000 रुपयाची नोट तुम्ही बघितली होती तिच्यावर मंगळयान होता. हा, इथे आपण रा लक्षात ठेवू, इथे सा लक्षात ठेवू.
इथे ला लक्षात ठेवू आणि इथे म लक्षात ठेवू. बघा ओय हरा हरा सालव असं ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे तुम्हाला हे पाठ करण्याची तुम्हाला मोठा माहिती 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये 200 रुपये 500 रुपये आणि 2000 रुपये ओय हरा सलम हे लक्षात ठेवा. हा? लक्षात राहील का? कोणार एलोरा नंतर हम्पी राणी की बाव सांची लाल किल्ला हरा सलाम लक्षात ठेवा. हरा सलाम लाल किल्ला आणि मंगळया होय हरा सलाम नोटांवरचे चिन्हे. हा? अरे मित्रांनो हो नाही काहीतरी म्हणा. बरोबर ना? राहील ना लक्षामध्ये. महत्वाचे बघू आता आपण महाराष्ट्रातले भारतातले काय काय आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? कोल्हापूर महाराष्ट्राचे मँचेस्टर तिथे गिरणे म्हणजे भरपूर आहे. कोल्हापूर पासून 25 किलोमीटर आताच महानगरपालिकेला इचलकरंजीला दर्जा मिळालेला आहे. भारताचे मँचेस्टर काय आहे? अहमदाबाद हे भारताचे मँचेस्टर आहे. बघा पूर्व भारताचे मँचेस्टर कुठलं आहे? हुगळी हे पूर्व भारताचे मँचेस्टर आहे. हे कुठे आहे? हुगळी हे बाय हे हुगळी सांगत नाही. हुगळी ही बाई वितरिका आहे आणि हुगळी सांगतोय मी. हुगळी पूर्व भारतात आहे. पूर्व भारतात म्हणजे कोलकात्यामध्ये हुगळी आहे. लक्षात राहू द्यायचे. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कुठून तर कुठपर्यंत बांधला? मुंबई ते आणि 34 किलोमीटर उत्तर भारताचे कानपूरला आणि दक्षिण भारताचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? कोईम्बतूरला म्हणतात. 100% पाठ करायचा आहे या म्हणून क्वेश्चन विचारला जातो. बरोबर म्हणजे जेवढं शिकवलंय ना त्या म्हणून प्रश्न विचारला जातो. म्हणून मी तुम्हाला लेक्चर घेण्याच्या पहिले सांगितलं 1 ते 2 प्रश्न यावर विचारतात. आजचा लेक्चर मधून तुमचे 1 ते 2 होतील. उद्याच्या लेक्चर मधून 2-3 क्वेश्चन होतील का म्हणून कोणीही बुडवायचं नाही. आता आपण हे इतकं वाचायचं का सांगा? 4 मिनिट बाकी आहे ना. नाही होणार. हे परत वाचावं लागेल. हे वाचवा आता आपण. इतकं ते उद्या दिवसात. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. तुम्हाला माहिती आहे 8 जण होते मंत्रिमंडळामध्ये. महाराजांच्या जे प्रधान होते तुम्ही अमोल कोल्हे सर यांची मालिका बघितलेली असेल. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराजांवर मालिका आली होती. परत छत्रपती संभाजी महाराजांवर भारी एकदम स्वराज्य रक्षक मालिका आली होती. ते पण बघितलं. लयच भारी होती. मी पण बघितलं आहे त्यामुळे म्हणतात. प्रधान कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते. प्रधानाचं कार्य काय असत होतं? राज्यकारभार चालवणे असं होतं. अमात्य कोण होते? मुजुमदार होते. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. प्रश्न यावर तुम्हाला विचारला जातो. हे काय बघत होते मुजुमदार? जमा खर्च पाहणे. आणि राज्यसभा UPSC ला प्रश्न असा विचारतात फक्त असा हे विचारतात सेनापतीचे काय कार्य होते? सैन्याचे नेतृत्व करणे असा. पण तुम्हाला प्रश्न विचारताना महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांबद्दल प्रश्न विचारतात. हा हंबीरराव मोहिते तुम्हाला माहिती आहे सैन्याचे नेतृत्व करणे. यावर मूवी आला होता त्या हिरोचा राम राम के सगळ्या हिरोचे कुठल्या तरी आला होता प्रवीण करणेचा मूवी आला होता. तुम्हाला माहिती आहे भारी मूवी होता एकदम. पंडितराव मोरेश्वर पंडितराव म्हणजे धर्माचे कामे पाहणे तेव्हा ही काम करत होते. न्यायाधीश म्हणून कोण होतं महाराजांच्या कालखंडामध्ये? भिराजी रावजी हे न्यायाधीश होते. न्यायदाराचे कार्य करत होते. सचिव हे कोण होते? अनाजी पंत हे सचिव होते. सरकारी आज्ञापत्रक पाठवणे हे अनाजी पंत करत होते. अनाजी पंतांबद्दल तुम्ही भरपूर काही ऐकलं असेल. मालिकामध्ये पण तुम्ही बघितलं असेल. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंताला कुठे दिलं होतं? हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. आणि आणेवारी महाराजांनी त्यांना इतकी मोठी पदवी दिली. आता सुद्धा आपण आणेवारी म्हणतो कारण त्यांनी जेवढा भाग स्वराज्यामध्ये होता आपल्या एवढा भाग त्यांनी मोजलेला होता. म्हणून
प्रॉपर कागदपत्र दिलेले होते म्हणून आणेवारी त्यांनी तयार केली होती. म्हणून आता सुद्धा 7/12च्या उतारावर आणेवारी हा शब्द वापरला जातो अनाजी पंथांबद्दल. नंतर त्यांनी आपलं राज्य फोडण्याचा प्रयत्न केला, अकबराला देण्याचा प्रयत्न केला. अशा अशा घटना घडल्या, तुम्हाला बाकी माहिती आहे. सचिव होते अनाजी दत्तप्रभू, बरोबर. सरकारी आज्ञापत्रक पाठवणे. मंत्री कोण होते? दत्ताजी त्र्यंबक वाकनीस होते, पत्रव्यवहार करणे. सुमंत कोण होते? रामचंद्र त्र्यंबक डबीर. तेव्हा हे कोण होते? सुमंत होते. परराज्य संबंध ठेवणे यांचं काम होतं सुमंतांचं. असं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. 100% पाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. राहील ना लक्षामध्ये? उद्याच्या दिवशी राहिलेली असेच ऑनलाईन भेटची माहिती बघू आणि उद्याच्या दिवशी भेटू बरोबर 10 वाजता. परवाच्या दिवशी चांगला पेपर सोडू. राज्यशास्त्राचा पेपर आहे, 100 प्रश्न घेणार आहे, 1 तास पेपरचा टाइम राहणार आहे, बरोबर. 1 तास पेपर मध्ये तुमचा 1 तासात होऊन जाईल. ऑनलाईन बीटचा प्रश्न असतात आणि 1 तास टाइम झाल्यानंतर अर्धा तास मी तुम्हाला तुमचं डिस्कशन घेईल आणि पेपर तुमच्याकडे द्यायला लावले आहे, बरोबर. भेटू आपण उद्याच्या दिवशी. इंग्लिश घेतलं होतं, समजलं का? भारी घेतलं का? चांगलं शिकवतं सर. काय? हा त्यांना सांग.